मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथून 3 दिवसाचे नवजात बाळ चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली होती। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 48 तासात बाळ चोरणाऱ्या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतलाय। संबंधित महिलेने हॉस्पिटलमधून विश्वास संपादन करून बाळाला चोरलं होतं। घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व अन्य तपशिलांच्या आधारे शोध मोहीम राबवली। तपासादरम्यान महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे। बाळाची प्रकृती स्थिर असून त्या सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे। ही संपूर्ण घटना हॉस्पिटलमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत व महिला नेमकी कोण आहे आणि तिने हे कृत्य का केलं याचा शोध घेतला जातोय।